नमस्कार, मी संदीप रामदासी. किस्से विजयाचे, किस्से मैत्रीचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि हे विजयाचे किस्से आणि मैत्रीचे किस्से सांगायला आपल्यासोबत दोन नवनिर्वाचित आमदार आहेत भाजपचे. एक आहेत राहुल कुल दौंडचे आमदार, ज्यांनी विजयाची हॅट्रिक साधलेली आहे, आणि दुसरे आहेत त्यांच्याच शेजारच्या मान खटावचे आमदार जयकुमार गोरे, ज्यांनी विजयाचा चौकार लगावलेला आहे. आपल्या दोघांचे खूप खूप अभिनंदन. पहिलाच प्रश्न असा आहे की आम्ही भावी मंत्र्यांसोबत बोलत आहोत का? नाही, आता भारतीय जनता पार्टीची पक्षशिस्त पाहता शेवटी पक्षाच्या गरजेप्रमाणे जे रोल दिले जातील ते आम्ही निश्चितपणे करू, आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करत आलो, पुढेही करणार आहोत. आणि भारतीय जनता पार्टी जो आदेश देईल ते शिरसावंदे मानून काम करणारे सगळे असल्यामुळे जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. गोरेसाहेब, यांच्याकडनं मला डिप्लोमॅटिक उत्तराची खूप अपेक्षा होती. तुम्ही ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर द्याल का? नाही, याच्यापेक्षा वेगळं उत्तर असायचं काही कारण नाही आहे. कारण शेवटी आपण काम करत राहणं आणि काम करत राहिल्यानंतर आपण मंत्रिपदाच्या मागं जावं किंवा आपण सत्तेच्या पाठी पडावं अशी परिस्थिती नाही आहे. आपण लोकांच्यात राहून लोकांच्यासाठी काम केलं, पार्टीच्यासाठी काम केलं की बाकी सगळ्या गोष्टीची नोंद पार्टीमध्ये असते. जेव्हा पार्टीला योग्य वाटेल की आता आपण जबाबदारी देण्यायोग्य आहोत, तेव्हा पार्टी जबाबदारी देईल. आणि महत्त्वाचं आहे कारण हे होतं तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की बहुतेक तुम्हाला दोघांनाही भाषणामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या मतदारांना, जनतेला हा शब्द दिला आहे. माझ्या मतदारसंघात 2019च्या निवडणुकीच्या वेळी शब्द दिला होता, 24लाही दिला होता. परंतु शेवटी पार्टी ही मोठी असते आणि त्यांच्या सोयीप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे ते निर्णय घेतात, आणि ते निश्चितपणे त्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे. देवेंद्रजी आले होते आणि एक नेता म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी या राज्यामध्ये केलं. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी राज्यामध्ये एक आपली स्वतःची ओळख आणि विशेषतः विश्वासार्हता निर्माण केली, आणि त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्ही शिरसावंदे मानत आलेला आहोत, आणि ते यावेळी सुद्धा योग्य निर्णय घेतील. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे फक्त आमदार म्हणून काम करणं, निधी मिळवणं, आता तर तुम्ही 236+ तुमच्याकडं इतकं मोठं संख्याबळ आहे. आमदार म्हणून तुम्हाला गेल्या 2 वर्षातही आम्ही पाहिलं, म्हणजे तुमच्या ह्या जरी 3री-4थी टर्म तुमची असली तरी लोकांनी पाहिलं की तुम्ही निधी खेचून आणणे, आपल्या मतदारसंघात काम करणे, ह्याच्यासाठी तुमचं नाव आहेच आहे. फक्त आमदार असताना निधी आणणं, तुमचा नेता पाठीशी असताना, आणि मंत्री झाल्यावर मतदारसंघासाठी काम करणं, याच्यात काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात आता ते मंत्री झाल्यावरचे अनुभव असतील, परंतु आता मी आपल्याला एवढं सांगेन की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, भारतीय जनता पक्षासोबत काम करत असताना मतदारसंघामध्ये जे लोकांना पाहिजे, ज्या खटावमानसारख्या दुष्काळी भागाचा लोकप्रतिनिधी मी आहे, जिथं 100% दुष्काळ होता, आणि त्या दुष्काळ हटवणं, त्या भागात पाणी नेणं, पाण्याच्या योजनेसाठी पैसे नेणं, नवनवीन योजना ज्या आवश्यक आहेत त्या तयार करणं आणि त्या मंजुरी घेऊन प्रत्यक्षात काम करणं, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आणि मी आदरणीय देवेंद्रजींना कायम सांगत आलो की मला कुठल्याही मंत्रिपदापेक्षा किंवा बाकीच्या कुठल्या कामापेक्षा, सत्तेपेक्षा मला माझ्या मतदारसंघात पाणी नेणं महत्त्वाचं आहे. या भागाला लागलेला दुष्काळी माती म्हणून जो कलंक आहे तो कलंक पुसणं महत्त्वाचं आहे. आणि मी भारतीय जनता पक्षाला पर्यायानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की आज आम्ही दुष्काळ मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करतोय. तेव्हा असं कधी जाणवलं नाही की मी मंत्री नाही म्हणून सरकारमध्ये काय आम्हाला कमी पडलं आहे किंवा देवेंद्रजीने कधी काय कमी केलं आहे. मतदारसंघाला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट मला मतदारसंघासाठी मिळालेली आहे, आणि आज आपण मतदारसंघाचे रिझल्ट बघतो. ते मतदारसंघात केलेलं काम सांगून मी दुष्काळमुक्तीचा विषय लोकांच्या समोर ठेवून ही लढाई अंतिम टप्प्यात आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आणि मला पुन्हा विधानसभेमध्ये पाठवा. जेव्हा मी लोकांना सांगितलं, लोकांनी केलेल्या कामावर आणि भविष्यातल्या योजनेवर विश्वास ठेवला आणि मला पुन्हा 4थ्यांदा निवडून दिले. म्हणजे सामान्य कुटुंबातला आहे, प्रस्थापित नाही आहे आणि कोण मागं नाही, आमदार खासदार नाही. सामान्य कुटुंबातल्या मुलाला 4 वेळा लोक आमदार करतात. त्याच्या पाठीमागं प्रचंड मेहनत आहे, प्रचंड काम आहे, आणि पाठीमागं मजबूतीनं उभं राहिलेलं नेतृत्व आहे, आणि मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे. ही सगळी कारणं आहेत. राहुलजी, तुमच्याकडे पण पाण्याचा विषय होता यावेळेस. हे मला असं वाटतं की तो हायलाईट मेन पाणी हाच विषय होता.
आता तिथं यांनी तरी त्यांची पार्श्वभूमी सांगताना सांगितलं, तुम्हाला तसं नव्हतं. 1990पासनं कोल परिवार, दौंडच्या जनतेनं कोल परिवारावर प्रेम केलेलं आहे. आधी तुमचे वडील, त्यांनी पण हॅट्रिक केली, आता तुम्ही हॅट्रिक केली, मध्ये तुमच्या आई रंजना कोल या पण 2 वेळा निवडून आल्या होत्या. तर 90पासनं आत्तापर्यंत तुम्ही मतदारसंघाचा ऑफकोर्स विकास केल्याशिवाय तर ते काही निवडून देत नसतील, पण तरी तुम्हाला चॅलेंजेस काय वाटत होते? कारण तुमच्या पण विजयाच्या फरकामध्ये, मताधिक्यामध्ये कमी जास्त असं होतंच होतं प्रमाण. नाही, माझ्या कुटुंबाला 9 पैकी मागच्या 8 निवडणुकीमध्ये यश मतदारसंघातील जनतेनं दिलं, त्याबद्दल मी सदैव ऋणी राहणारच आहे. माझं कुटुंबानं सातत्यानं 60 वर्ष 65 वर्ष या मतदारसंघाच्या सेवेमध्ये आहे. परंतु या मतदारसंघ हा पुण्याच्या जवळचा मतदारसंघ आहे. कुठेतरी अतिशय अनुकूलता असताना सुद्धा आम्ही मागे राहिलो, ही खंत या मतदारसंघात निश्चित होती. परंतु भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी यांच्या पाठिंब्यामुळं एक चांगलं काम मला मागच्या 10 वर्षांमध्ये करता आलं आणि त्याची पावती मला या विजयानं मिळाली. माझा मतदारसंघ फार मोठ्या फरकाचा कधीच राहिलेला नाही, थोड्या फरकानं आमदार होतो, हा इतिहास आहे. परंतु या कालावधीमध्ये सातत्यानं त्या भागाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे त्या भागातले प्रश्न काय आहेत, पाण्याचे प्रश्न काय आहेत, रस्त्याचे काय आहेत, त्या भागातील नागरिकांच्या समस्या काय, याचा सातत्याने विचार करून ज्यावेळी प्रस्ताव राज्याकडे आणला त्यावेळी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मागच्या सरकारनं आणि याही सरकारमध्ये जे जे मागितलं ते सगळं देण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची सकारात्मक राहिली आणि या मतदारसंघाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी उभे राहिले आणि त्या माध्यमातून या मतदारसंघातील पायाभूत व्यवस्था मला चांगल्या करता आल्या, याचा निश्चितपणे मला आनंद आहे. आणि त्याची दखल यावेळी विकास कामाच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना जनतेने घेतली. मी कुणावर टीका केली नाही, माझा काही जाहीरनामा आहे तो घेऊन गेलो आणि एक विजन घेऊन लोकांच्या समोर गेलो आणि त्याचा चांगला प्रतिसाद त्या तालुक्यातील जनतेने आम्हाला दिला. बरं, तुम्हाला बहुतेक आधी NCP 2009, मग रासप, मग आता भाजप, तुम्ही पण मला असं वाटतं अपक्ष, काँग्रेस, भाजप. तर म्हणजे तुम्ही ती पण 10 वर्ष आधीची पाहिली आहेत, ही पण 10 वर्ष तुम्ही पाहिली आहेत. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे बदल तुम्हाला काय जाणवले? नाही, मला बदल हे जाणवले की एक नेतृत्व विकासाचा दृष्टिकोन घेऊन आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभं राहणारं नेतृत्व जेव्हा आपल्या सोबत असतं तेव्हा काम करायला हुरूप येतो, जी मजा येते ऍक्च्युली मतदारसंघामध्ये काम करायला. म्हणजे लोकांच्या पुढे जात असताना आपल्याला काम केलं तर आपण लोकांच्या पुढे पुन्हा पुन्हा जाऊ शकतो. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा पूर्तीसाठी आपल्याला पाठबळ देणारं नेतृत्व आपल्या पाठीशी उभं राहायला लागतं आणि मला आनंद आहे की मी अशा नेतृत्वासोबत काम करतोय ज्याच्यामध्ये विजन आहे, क्षमता आहे आणि आम्हाला किंवा मतदारसंघाला, महाराष्ट्राला आवश्यक असणारं सगळं देण्याची त्याच्यामध्ये क्षमता नेतृत्वामध्ये, असं नेतृत्व आमच्यासोबत आहे. याचा मनापासून मला अभिमान आहे. आणि एक अशा नेतृत्वाखाली जो सुखात, दुःखात, अडचणीत, सगळ्या प्रसंगात आपल्यासोबत ताकदीने उभं राहतं, असं नेतृत्व आज आपल्यासोबत आहे. चांगल्या कालखंडात कोणी सोबत असेल, पण जेव्हा परिस्थिती अडचणीची असते, परिस्थिती गंभीर असते, अशाही परिस्थितीमध्ये जेव्हा नेतृत्व आपल्या पाठीशी उभं राहतं, छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतं, असं नेतृत्व आपल्यासोबत आहे. म्हणजे तुम्हाला जे काही, म्हणजे पहिल्यांदा मी तुमच्याकडनं मला ते उत्तर अपेक्षित आहे, पहिली 10 वर्ष आणि ही 10 वर्ष. नाही, या कालावधीमध्ये विशेषतः 10 वर्षामध्ये देवेंद्रजींसारखा एक नेता ज्याच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करता आलं, याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. कारण की नेतृत्वामध्ये एक विश्वासार्हता लागते. ती विश्वासार्हता देवेंद्रजींनी अतिशय मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये निर्माण केली आणि जे जे विषय नेले ते मार्गी लावताना अगदी छोट्या छोट्या विषयामध्ये गंभीरपणे लक्ष दिलं आणि आपल्या पाठीशी एक हिमालय एवढा नेता उभा आहे ही जाणीवसुद्धा खूप ताकद देणारे असते आणि तेव्हा खूप ताकदीनं मतदारसंघामध्ये काम उभं करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते, त्याला वाव मिळतो आणि त्या माध्यमातून त्यांनी जे काम उभं केलं त्या माध्यमातून एक नेतृत्वाची विश्वासार्हता ही आमच्या पाठीशी होती आणि त्याच्या पाठबळावरच ही सगळी कामं 10 वर्षामध्ये आम्ही उभी करू शकलो. हा या 10 वर्षाच्या कारकिर्दीतला वैशिष्ट्य म्हणून मला सांगता येईल. अतिशय चांगल्या कालावधीतही ते आमच्याबरोबर होते, अडचणीच्या कालावधीत सुद्धा ते आमच्या पाठीशी होते. बरं, तुम्हाला दोघांना जोडणारा आणखी एक धागा म्हणजे तुमचा तर मतदारसंघच पवारांचा मतदारसंघ. तुमच्या मतदारसंघावर सुद्धा पवारांचाच वरचष्मा इतकी वर्ष राहिलेला पाहायला मिळाला. म्हणजे पवार विरोध किंवा पवारांचं आव्हान हे तुम्हाला दोघांना त्याला सामोरं जावं लागलं आणि ते किती आव्हानात्मक होतं? म्हणजे ते आता माझा विधानसभा मतदारसंघ हाच पवारांची ओळख असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला मतदारसंघ आहे.
परंतु वैचारिक मतभेद ज्यावेळी झाले त्यानंतर फारकत घेतल्यानंतर मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो, परंतु सगळ्यांचा सन्मानही मी त्याच वेळी केला आणि माझा जॉब जो आहे त्याच्याशी मी प्रामाणिक राहिलो. मतदारसंघानं ज्या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करताना कुणाचाही अनादर होणार नाही, कुणाचा अपमान होणार नाही, कुणाच्यावर टीका होणार नाही आणि आलेल्या कोणत्याही माणसाला तो विरोधक आहे किंवा माझा जो काही समर्थक आहे याची जाणीव करून न देता निवडणुकीपुरतं राजकारण आणि उर्वरित कारणामध्ये समाजकारण अशा पद्धतीचं कामकाज केलं. त्यामुळे निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघात लढताना आव्हान मोठं असतं, मोठ्या ताकदीच्या समोर सामोरं जावं लागतं. ते यशस्वीपणे आम्ही करू शकलो. लोकसभेची निवडणूक सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे लढवली. 5,31,000 मतं त्यावेळी भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा मतदारसंघातील जनतेनं दिली आणि आव्हान मोठं असलं तरी आम्ही सुद्धा आमच्या प्रामाणिकपणाच्या आणि ताकदीच्या जीवावर त्या ठिकाणी नेतृत्वाच्या पाठिंब्यावर यशस्वीपणे त्या ठिकाणी सामोरे गेलो. फक्त एक तुमच्याकडून उत्तर घेण्याच्या आधी की तुम्हाला अशी थोडी कुठंतरी हे काळजी वाटली होती का ज्यावेळेस लोकसभेमध्ये तुमच्या मतदारसंघात पण मतं कमी पडली? नाही, मतदारसंघामध्ये 7,000 मताची आघाडी होती. मी आधीच सांगितलं की माझा मतदारसंघ कमी फरकाचा आहे. नेहमीच्या निवडणुकात 10-15,000 मताच्या फरकाने होतात. 28 दिवसाचा कार्यक्रम होता. त्यात मला 5 मतदारसंघ असे होते की जिथे मी कधीच गेलेलो नव्हतो. माझ्या सिलेबसच्या बाहेरचा विषय होता. तेव्हा बूथ प्रमुखापासून अर्ज तयार करण्यापर्यंत सगळीच तयारी करायची होती आणि त्यामुळे 7,000चं मताधिक्य त्यावेळी सुद्धा मला काही अपेक्षित होतं तसंच होतं. पवारांच्या बद्दल सातारा जिल्ह्यावर असलेला त्यांचा माझा मतदारसंघ असा, पवार साहेबांनी जेव्हा माढा मतदारसंघातनं निवडणूक लढवली आणि खासदार झाले तेव्हा त्या मतदारसंघातनं मी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. कारण माझा मतदारसंघ आदरणीय पवार साहेबांच्याकडे होता. तेव्हा निवडणूक लढवली. पण माझा निवडणूक लढवत असताना माझा मूळ पाया हा अँटी पवार विचाराच्या लोकांच्या सोबत किंवा त्या लोकांना सोबत घेऊन मी राजकारणाला सुरुवात केली. कारण आमच्या जिल्ह्यावर, आमच्या भागावर प्रचंड प्रभाव आदरणीय पवार साहेबांचा होता. पण पवार साहेबांचा प्रभाव असला, लोकांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं, परंतु पवार साहेबांनी आमच्या भागावर प्रेम केलं का नाही ही शंका मला कायम राहिली. कारण ज्या दुष्काळी भागाने पवार साहेबांच्या एवढं प्रेम केलं तो भाग पिढ्यानपिढ्या सातत्यानं दुष्काळी राहिला. म्हणजे पवार साहेबांचं राजकारण 55-60 वर्षाचं राजकारण, त्या 60 वर्षाचं राजकारण एकाही गावाला शेतीचं पाणी नाही, एकाही गावाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही, पायाभूत सुविधा नाहीत. तेव्हा ही लढाई उभी करत असताना त्या विचाराला विरोध केल्याशिवाय ही लढाई पुढे घेऊनच जाऊ शकत नव्हतो मी. तेव्हा ती लढाई नेली पुढे. आपण संघर्ष झाला. पवारसाहेबांच्या विरोधात संघर्ष करणं सोपं नव्हतं. तोही संघर्ष केला. त्याचे परिणाम भोगायला लागले. अनेकदा संकट आली, अनेकदा केसेसला सामोरं जायला लागलं. हे सगळं झालं. पण माझं उद्दिष्ट होतं दुष्काळमुक्तीचं. ते उद्दिष्ट समोर घेऊन आपण लढाई केली. आणि पहिल्या टप्प्यात जेव्हा मी अपक्ष आमदार होतो त्याचा थोडा फायदा झाला. नंतरच्या कालखंडामध्ये काँग्रेसमध्ये असताना फक्त पाण्याची लढाई केली. त्यातून काही मार्ग निघाले आणि खऱ्या अर्थानं ह्या लढाईला खरं स्वरूप आलं त्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या सोबत काम करायला सुरुवात केली. तिथून पुढे हे दुष्काळमुक्तीची लढाई पुढे आली. पवार साहेबांचा आणि आमचा काही बांधभाव नाही आहे किंवा रामराजेचं आमचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये आमचे बांधाची भांडणं नाहीत. आमच्या तालुक्यावर सातत्यानं झालेला अन्याय, ह्या तालुक्याला पाणी मिळावं ही भूमिका आपण मांडत असताना ते त्यांना आवडत नाही आहे. हा विषय आहे. कारण आजपर्यंत पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही हे रामराजेंचे शब्द. अजून रामराजेंचा अंत व्हायच्या अगोदर आमच्याकडे पाणी आलं हे मी सांगताना त्यांना वाईट वाटतं. किंवा पवारसाहेब आमच्या तालुक्यामध्ये येतात आणि पाणी नाहीच तर पाणी द्यायचं कुठनं हे प्रश्न जनतेलाच विचारतात. म्हणजे दाता जर प्रश्न विचारायला लागला अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा आदरणीय फडणवीस साहेबांनी पाणी उपलब्ध केलं, पाण्याचं फेरवाटप केलं आणि पाणी उपलब्ध करून दिलं. आज दुष्काळमुक्तीकडे चाललोय. त्यामुळे हा संघर्ष आहे आणि सातत्यानं पवार साहेबांच्या समोर आपण लढत असताना पवार साहेबांनी पण गेल्या 3 निवडणुका माझ्या विरोधात एकदा घरात फूट पाडून लढवायचा प्रयत्न केला, भावालाच उभं करून केला. पुन्हा सगळे विरोधक म्हणजे आमदारकीच्या लेवलचे माझ्याकडे एक साधारण 10-12 पुढारी आहेत. ते सगळे एकत्र करून त्यांना आणून माझा पराभव कसा करता येईल याचं प्लॅनिंग स्वतः पवार साहेब करतात. आणि तोही संघर्ष झाला. पण ठीक आहे, आपण जमिनीवर काम करतो, लोकांच्या सोबत काम करतो, पाणी येतंय, लोक बघतायत, त्यामुळे लोकांचा विश्वास आहे. एवढ्या संकटातून मार्ग काढून आपण पुढे जातो. आज 50,000 मतांनी लोकांनी निवडून दिलं.
याला कारण आहे की आपण जे पाण्याचं दुष्काळमुक्तीचं काम अंतिम टप्प्याकडे घेऊन चाललो हे आहे. बरं, खूपदा असा प्रश्न विचारला जातो, म्हणजे आत्तापर्यंत राष्ट्रवादीमध्ये फूट पडायच्या आधीपर्यंत, पवार कुटुंबामध्ये जी फूट पडली त्याच्या आधीपर्यंत, की अजितदादा सगळं हे आपल्या आजूबाजूचे जे विधानसभा आहेत किंवा जे नेते आहेत, तर त्यांच्यासाठी ते जास्त आव्हान उभं करतात की शरद पवार करतात पण नाव अजित पवारांचं होतं. म्हणजे तुम्ही इझी असाल वाटतं तर तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, असं काही नाही. नाही, पवार वेगळे आहेत हा राज्याचा गैरसमज पूर्वी होता. ओके. आता विभाजन होईपर्यंत ते सगळे एकत्रितच असतात ह्या विचाराचं मी आहे. अच्छा. त्यांचे संयुक्तच निर्णय ते करायचे आणि त्यामुळे या पवारांनी केला का त्या पवारांनी केला याच्याविषयी माझ्या मनात कधी शंका राहिली नाही. तो पवारांनी निर्णय केला याच्याविषयी मी निश्चितपणे खात्री माझी असायची. आणि मी ते कुटुंब पाहिलं की एखादी बातमी असेल तर ती सगळ्यांनाच एकाच वेळी समजलेली असते. एवढा त्यांचा समन्वय पूर्वी होता. आता मध्ये काही घटना घडल्या आणि त्यामुळे त्यांच्या दुरावा आला असला तरी पूर्वी तशी परिस्थिती नक्कीच नव्हती. आपल्या भागात विरोधक तयार होऊ नये याची काळजी मग छोटे पवार असतील मोठे पवार असतील सगळ्यांनी मिळून घेतली. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत विरोध तयार व्हायच्या अगोदर तो मोडून काढायचा, याच्यासाठी वाटेल ते करायचं, ही त्यांची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि ते शेवटपर्यंत राहील. आता ठीक आहे, आता आमच्यासारखं नेतृत्व प्रचंड संघर्षात्मक उभं राहिलं, हे सगळं सहन करायची क्षमता होती म्हणून, नाही तर अनेक नेतृत्व असे मोडून पडली, पुन्हा उभीच राहिली नाहीत. एखादा टर्म आले किंवा टर्म मध्ये आमदार व्हायच्या अगोदर संपली, अशी खूप उदाहरणं आपल्या समोर आहेत. पण ते एखाद्या संघर्षाला सामोरं जाऊन लढायची क्षमता असणारं एखादं नेतृत्व पुढे जातं. बरं, आत्ता जो निकाल लागला विधानसभेचा, तुम्ही एक्सपेक्ट केलं होतं का की फक्त भाजपला इतके ऑलमोस्ट 136-37 सगळे मिळून तुमचे मित्रपक्ष आणि महायुती म्हणून तुम्हाला 230 प्लस 235-36 इतक्या जागा येतील असं? आता होतं असं की लोकसभेच्या निकालानंतर काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेली होती, पण त्याच्यानंतर जेव्हा सरकारचं काम म्हणजे सरकारनं आणलेल्या नव्या नव्या योजना असतील किंवा आपण काही आरक्षणाचे मुद्दे तयार झालेले होते त्या मुद्द्यावर घेतलेले निर्णय असतील आणि खास करून लाडकी बहीण योजना आणलेली असेल, शेतकऱ्यांच्या लाईट बिल माफीचा निर्णय असेल किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असेल, हे सगळे निर्णय बघितल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकांच्यामध्ये वेगाने परिवर्तन होताना आपण बघितलं असेल. प्रचंड या योजनांचा प्रभाव लोकांच्यावर जात होता. एवढा होईल असा की एवढा वाटला नव्हता, पण भाजप 100च्या पुढे नक्की जाईल, सत्तेत आपण येऊ असं होतं. पण हा जो इम्पॅक्ट आहे जो मध्य प्रदेशमध्ये आला, आम्ही साक्षीदार आहे त्याचं, जो स्विंग मध्य प्रदेशमध्ये होता त्याच पद्धतीचा स्विंग महाराष्ट्रामध्ये असेल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं. पण जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं लाडक्या बहिणींचे चेहरे किंवा शेतकऱ्यांचे चेहरे, युवकांचे चेहरे सांगत होते की विजयाच्या दिशेने आपण वेगानं चाललोय. तुम्हाला वाटलं होतं खरंच एवढा? साधारणपणे लोकसभेला जे चुकलं ते असुरक्षिततेच्या भावनेतून का होईना सगळं दुरुस्त करण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांनी विधानसभेच्या निमित्तानं केला आणि काही गोष्टी ज्या चुकीच्या लोकसभेच्या निमित्तानं घडत गेल्या त्या सगळ्या बरोबर विधानसभेच्या निमित्तानं घडत आल्या. आणि जयकुमार भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ज्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचल्या त्याचाही लोकांच्यावर प्रभाव होता. आणि जे काही चुकीचे प्रचार लोकसभेच्या निमित्तानं झाले आणि थोडंसं आम्ही त्याच्यामध्ये लोकांच्या तो प्रचारापासून आपण रोखण्यामध्ये आम्ही कमी पडलो. तसे कोणतेही चुकीचे प्रचार यावेळी होणार नाहीत याची काळजी यावेळी घेतली. हे युद्ध होतं, युद्धामध्ये आमची व्यूहरचना बरोबर आली, परंतु तरीही इतक्या जागा लागतील असं आम्हाला निश्चितपणे खात्री नव्हती. परंतु भारतीय जनता पार्टी 100च्या पुढे जाईल आणि मित्रपक्ष मिळून 160-170च्या पुढे जाऊ अशी खात्री निश्चितपणे शेवटच्या महिनाभरामध्ये आली होती. परंतु लोकांनी लोकसभेला केलेली चूक ही पूर्णपणे विधानसभेला दुरुस्त केल्यामुळे आमचाही अंदाज चुकून पुढचा निकाल आला. बरं, तुमच्या मैत्रीच्या बद्दल बोललं जातं नेहमी. तुम्ही म्हणजे कसं एकमेकांच्या मतदारसंघात प्रचाराला जाता की राजकारणाच्या पुढेही तुमची ही मैत्री आहे? म्हणजे आम्हाला 1-2 किस्से माहिती आहेत की तुमचं ते ॲक्सिडेंट झाल्यानंतरचं ते नेहमी मतदार किंवा सामान्य नागरिक पण त्याचा पण कायम किस्से सांगत असतात त्याचे. तुमच्या मैत्रीबद्दल सांगा. बऱ्याचशा आमच्या सवयी सारख्या आहेत. एकतर आम्ही मागच्या टर्ममध्ये सगळे आम्ही अल्पसंख्याक होतो, कारण पश्चिम महाराष्ट्रात खूप कमी आमदार
भारतीय जनता पार्टीचे होते. आम्ही दोघेही ग्रामीण मतदारसंघातील आहे. दोघांच्याही मतदारसंघात पाण्याचे प्रश्न कमी जास्त प्रमाणातले आहेत. आमच्या बऱ्याचशा वेळेला मी ज्यावेळेस विचार करतो, आमच्या सगळ्या सवयी सारख्या आहेत. अच्छा. आम्ही सकाळी व्यायाम बरोबर करतो, आमच्या जेवणाच्या बाबतीतल्या काही सवयी आहेत, शिस्तबद्धतेच्या सवयी आहेत, कायदेशीर ज्ञान दोघांनाही चांगलं आहे. आणि सभागृहामध्ये 12 वाजेपर्यंत बसून ताकदीनं सभागृहाचं कामकाज करणे आणि मंत्रालयातलं कामकाज करणे, ह्या सगळ्या सवयी सारख्या असल्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आणि नंतर ती इतकी घट्ट झाली की आता मंत्रालयात फिरताना मंत्र्यांच्या पासून तर शिपायापर्यंत आम्ही एक जण जर दिसलो तर सगळे विचारतात की दुसरे कुठे आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र काम करण्यामागं आमच्या सगळ्यांच्या कामकाजाची पद्धती, आमच्या मतदारसंघाचं बॅकग्राऊंड हे सगळंच कारणीभूत आहे असं मी मानतो. म्हणजे आमची मैत्री तर सर्वस्वत आहे. जे सकाळी उठल्यापासून आमच्या सवयी तर आता सांगितलं दादानी की आमच्या सवयी सारख्या आहेत. आम्ही दोघेही निर्व्यसनी आहोत. सकाळी व्यायामाची सवय आहे. पण हे सगळं करत असताना आम्हाला एक व्यसन आहे. मतदारसंघातल्या लोकांचं काम, माझा मतदारसंघातलं काम दोघांनाही व्यसन आहे. म्हणजे हे काम करत असताना ज्या ज्या गोष्टी आम्ही करत असतो त्या गोष्टी दोघं एकत्र येऊन करत असतो. भलं त्यांच्या मतदारसंघाचं काम असेल, माझ्या मतदारसंघातलं काम, आयडिया पण शेअर करतात, एकमेकाशी शेअर पण करत असतो. एकमेकाच्या मदतीला शेवटी कुठेही गेलो, 2 आमदार एकत्र उभे राहिले ते पण आम्ही दोघं उभे राहिलो, बऱ्याचदा अनेक गोष्टी घडतात आणि त्याचा फायदाही होतो. पण एक आहे की आमचे अटॅचमेंट फक्त राजकीय नाही आहे. आमची अटॅचमेंट राजकारणाच्या पलीकडची आहे. मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. एकमेकाच्या भावना एकमेकाला कळतात. आणि इव्हन मी कुठल्या दिवशी मुंबईला जाणार ह्याचा सेन्स त्यांच्याकडे असतो. आणि आम्ही निघताना एकमेकासोबत निघतो. आणि जेव्हा आम्ही सोबत नसतो एकाच प्रश्नाचं उत्तर असतं. म्हणजे अगदी कुणी, म्हणजे दिल्लीतल्या मंत्र्यापासून महाराष्ट्रातल्या मंत्र्यापर्यंत किंवा साध्या अगदी मंत्रालयातल्या शिपायापासून, अरे आज एकटेच दिसते, दादा कुठे आहे, किंवा ते कुठे गेले तर ते विचारतात की दादा अरे एकटाच दिसतोय, मित्र कुठे आहे. हे खूप अटॅचमेंट आहे आणि मैत्री म्हणतात दिल से आहे. त्यामुळं जे की आजकाल खूप कमी झालंय राजकारणामध्ये. हा, म्हणजे आता मी सांगेन एक किस्सा तुम्हाला सांगतो की आता निवडणुकीचा निकाल चालू होता. निवडणुकीचा निकाल चालू होता. माझ्या मुलीचा राजकारणाचा खूप काहीच संबंध नाही. पण तिला एक की वडिलांची निवडणूक आहे, निकालाचं चाललं आहे आणि मी पुढं आहे हे होते. तिनं माझं विचारलं नाही मला, पप्पा ते राहुल दादाचं काय झालं असं. म्हणजे ही जी अटॅचमेंट फक्त आमच्यापुरती मर्यादित नाही, ही एकमेकाच्या कुटुंबामध्ये पण आहे, त्यांच्या मुलाकडे आहे किंवा मतदारसंघातल्या, म्हणजे जेवढी लोकप्रियता माझी मतदारसंघात आहे त्याच्यानंतर जर माझ्या मतदारसंघामध्ये लोक विचार करत असतील तर ते राहुल दादाबद्दल विचार करतात. कारण आमची एकमेकाची, कारण विधानसभेत आम्ही आलो आणि आज जाताना आम्ही दोघं सोबत नसलो आणि एकट्याचा फोटो गेला तर फोटोच्या खाली कॉमेंट्स येतील, अरे दादा कुठे आहेत आज. हे खूपच वेगळे आहे. त्याची थोडीशी झलक त्या अपघाताच्या वेळेस पण पाहायला मिळाली. अपघाताचा किस्सा तर असा आहे की मी जेव्हा आम्ही दोघंच सोबत होतो आणि आम्ही ज्या दिवशी आम्ही दोघांनी एक सहज मीटिंग केली, आम्ही विमानतळाकडे गेलो आणि विमानतळावर आम्ही आलो, दोघांनी एकत्र जेवण केलं आणि मी डोळे झाकण्या अगोदर दादांना बघितलं होतं. दादांना बघून डोळे झाकलेले होते की जाताना मी कंटाळलो होतो आणि झोपलो. आणि जेव्हा मी ऍक्सिडेंट माझा झाला तेव्हा ग्लानी होती, खूप मोठा ऍक्सिडेंट होता. मला फलटणमधनं पुण्यात आणलं. पुण्यात जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो आणि पहिल्यांदा मला स्ट्रेचरवरून खाली घेतलं आणि जो असा धक्का बसला आणि मला पेन झाल्याने मी डोळे उघडले तेव्हा राहुल दादा समोर होता. म्हणजे एक ही जे अटॅचमेंट आहे खूपच. किंवा पहिला फोन कुठं गेला तर राहुल दादांच्या, तर ते सांगतील की दादांच्या आईनी बघितलं आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. सुखात दुःखात सगळ्या प्रसंगात किंवा माझ्यावर जे जे प्रसंग आले, आमच्या मित्रांचं सरकार आलं तेव्हा माझ्यावर काही प्रसंग आले, त्याही वेळी अगदी कोर्टापासून बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून सगळ्या ठिकाणी म्हणजे साहेबांचं लक्ष होतं तसं दादांचं लक्ष होतं. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत म्हणजे मैत्री बॉन्ड आणखी घट्ट करण्यासाठी, त्याविषयी घट्ट करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मागच्या वर्षी भाऊ पण खूप कमी फरकाने आले ते, मी खूप कमी फरकाने आलो होतो. दोघं कसं बसं त्या वादावातून वाचलो होतो. यावर्षी मात्र आम्ही ठरवलं होतं की यावर्षी येताना सुरक्षित येऊ. मी 14,000ने आलो, भाऊ पण 50,000ने आले
आणि त्यामुळे मी 5 वर्ष एकत्रित जे काम केलं आणि अतिशय ताकदीनं काम केलं आणि मतदारसंघातल्या सुखदुःख संदर्भामध्ये भाऊंनी सांगितल्याप्रमाणे माझ्याही मतदारसंघामध्ये भाऊंची लोकप्रियता माझी इतकीच आहे, त्यांच्याही मतदारसंघात माझी लोकप्रियता आहे आणि ग्रामीण भागातील आणि आमचे तसं पाहिलं तर बॅकग्राऊंड वेगळं आहे. माझ्याकडे पॉलिटिकल बॅकग्राऊंड होतं, त्यांचं सर्वसामान्य कुटुंबातून आलो, परंतु सर्वसामान्य जनतेशी आम्ही जी नाळ टिकवलेली आहे तो एक बंध मात्र आमचा दोघांचा एकच आहे आणि दिवस रात्र काम करणे. आम्ही झोपतो तेवढंच कामापासून दूर असतो, उठल्यापासून रात्रीपर्यंत आम्ही झपाटलेल्या पद्धतीनं काम करतो आणि त्या माध्यमातून एकत्रितपणे हा प्रवास आमचा अतिशय चांगला मागच्या 10 वर्षाचा झाला. बरं, आता जी सगळी चर्चा सुरू आहे ती 236-37 जागा जिंकून आलेल्या आहेत, तरी मुख्यमंत्री पदाचं काही ठरत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमचा नेता मुख्यमंत्री बनतोय का? आता आमचा नेता मुख्यमंत्री बनावा ही आमची मनापासूनची इच्छा आहे. कारण त्या नेतृत्वानं जे सहन केलंय 19 साली सत्ता आल्यानंतर जे त्या माणसांनी सहन केले, त्याच्यानंतर च्या कालखंडामध्ये आपण बघितलं असेल की सरकार येताना केलेला त्याग असेल, त्याच्यानंतर त्यांच्यावर म्हणजे अनेक ठिकाणाहून झालेले वार असतील, म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरचे असतील, सगळ्या मुद्द्यावरचे असतील, त्या नेतृत्वाने एवढं सहन केलंय की आता वाटतं की हे एवढ्या कठीण प्रसंगातनं लोकसभेचं अपयश, त्यातून पुन्हा विधानसभेसाठी केलेली तयारी, त्यासाठी केलेली मेहनत आणि 100 सगळे आमदारांचं समाधान करत असताना पक्ष बांधणी असेल, हे सगळं जेव्हा जो माणूस एवढ्या ताकदीनं करतो, समर्पण देऊन करतो आणि जेव्हा हे यश आता जवळ येतं तेव्हा शेवटी पार्टी निर्णय घेईल, आम्ही निर्णय घेणार कोण नाही, पण आमच्या भावना तर 100% राहतील की आपल्या नेतृत्वानं राज्याचं नेतृत्व करावं आणि त्याबद्दल काही गैर नाही. आमची इच्छा तर आहे की आता भारतीय जनता पक्षानं नेतृत्व करावं आणि देवेंद्रजींनी त्याचं नेतृत्व करावं, पण शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यात आम्ही आम्हाला मर्यादा आहे. काय राहुल? नाही, मला तर निश्चितपणे देवेंद्रजींना मुख्यमंत्री पाहायला आवडेलच. किंबहुना 2019ला सुद्धा जनमताचा कौल हा त्यांच्या बरोबरच होता आणि कधीच राज्यात देशात घडलं नव्हतं, ते घडलं आणि मित्र पक्षच विरोधी पक्षावर गेला, तेव्हा दुर्दैवाने त्यांची संधी गेली. परत 2022ला सरकार आलं, नैसर्गिक संधी देवेंद्रजींचीच होती, परंतु अतिशय मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि नुसता पाठिंबा दिला नाही, 2.5 वर्ष अतिशय सक्षमपणे त्यांनी काम केलं. बरोबर. आणि यावेळी जनादेश सुद्धा असा आहे की देवेंद्रजींनीच मुख्यमंत्री व्हावं असा जनादेश आहे, परंतु शेवटी भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा निर्णय हा दिल्लीमध्ये होईल आणि ते आम्ही सगळेजण मान्य करू. परंतु त्यांनी एक आदर्श सगळ्यांसमोर घालून दिला की कितीही चिखलफेक झाली तरी आपला संयम सोडायचा नाही, ही भूमिका ठेवून कुणालाही टीका न करता संयमी पद्धतीने त्यांनी जे राजकारण केले ते निश्चितच आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयी निश्चितपणे आम्ही आग्रही असू. तुम्हाला तुमचा मित्र मंत्रिमंडळात पाहायला आवडेल का? तुम्हाला तुमचा मित्र मंत्रिमंडळात पाहायला आवडेल का? मी सांगतो ना, आम्ही दोघं एकमेकासाठी त्याग करायला तयार आहे. म्हणजे दादा मंत्रिमंडळात असल्यावर माझ्यासाठी काही मी असल्यासारखं आहे, त्यामुळे ठीक आहे दोघंही मंत्रिमंडळात असं त्यागाची भाषा का कराल असंही शक्यता आहे ना की दोघांना एखादा सांगतो की आम्ही दोघंही मंत्रिमंडळात असावा असा विषय राहतो, पण आम्ही मी नाही आणि दादा गेले तर जेवढा मी मंत्रिमंडळात गेल्यावर आनंद होईल तेवढाच दादा गेल्यावर होईल, त्यामध्ये कुठली शंका असायचं कारण नाही. त्यामुळं मित्र मंत्रिमंडळात असणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीने तर आपल्या जे नशिबात आहे ते आपल्याला मिळणार आहे, जे आपल्या भाग्यात नाही ते मिळणार नाही. त्यामुळे मी अतिशय समाधानी आहे की जे काही जबाबदारी मतदारसंघाने दिलेली आहे त्याच्यामध्ये अतिशय मी समाधानी आहे. परंतु निश्चितपणे भाऊ माझ्यापेक्षा सिनियर आहेत, त्यांना संधी मिळाली तर मला आनंद होईल, दोघांना मिळाल तर अजून जास्त आनंद होईल. परंतु मी एक सहज घटना सांगतो की मला एक ज्येष्ठ मंत्री मला सहज बोलले की खरं तर तुमचे नंबर लागण्याच्या ऐवजी मध्येच आमचे नंबर लागले. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की साहेब नक्कीच माझ्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो कदाचित फार कमी मंत्र्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतो आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर कधी कधी मध्येच अचानक चिंता दिसते, ती माझ्या चेहऱ्यावर कधीच चिंतेचा भाव नसतो. हेच माझं मोठं यश आहे आणि त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण अतिशय ताकदीनं काम करतोय, आमदार म्हणूनही चांगलं काम करू आणि ज्या ज्या ठिकाणी संधी देऊ त्या संधीचं निश्चितपणे सोनं करू.
तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मतदारांची तर अपेक्षा असेल त्याप्रमाणे जर का तुम्हाला दोघांनाही तुमची जर का मंत्रिमंडळात वर्णी लागली तर तुमच्या मतदारसंघासाठीही चांगलं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या शुभेच्छा. दोघांच्याही मंत्री होणं किंवा न होणं याच्यापेक्षा देवेंद्रजी मुख्यमंत्री होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही मंत्री झालो आणि शेवटी सगळंच करत असतो आपण मतदारसंघाच्या विकासासाठी. ती ताकद पुढे येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समजा असं पण होऊ शकतं ना की तुमचाच नेता आहे, तुमचे 130पेक्षा जास्त आमदार आहेत, तर मंत्रिमंडळात तुमचं स्थान म्हणजे तुमच्या आमदारांना जास्त वाटा मिळेल. वाटा मिळेल. शेवटी मी सांगितलं ना की भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईल तिथं लॉबिंग आणि तिथं बाकी काही विषय नसतो. जो नेतृत्व निर्णय घेईल त्यांना वाटतं की ज्याची क्षमता आहे त्याला काम करायची संधी देतील आणि त्यामध्ये आम्ही सगळेजण समाधानी असू. एकमेव भारतीय जनता पक्ष असा आहे की ज्याला कुठल्या हॉटेलमध्ये जायला लागत नाही, कुठं नेऊन ठेवायला लागत नाही. मागच्या वेळी अगदी एवढा कठीण प्रसंग असताना सुद्धा कधी आम्हाला चौकशी केली नव्हती की तुम्ही कुठे आहात. एवढी विश्वासार्हता आमदारांच्या मध्ये नेतृत्वाबद्दल आहे. त्यामुळे आताही आमचा नेतृत्वावर विश्वास आहे, योग्य निर्णय घेईल. मी तर कायद्याचा विद्यार्थी आहे आणि माझ्या दृष्टीनं मुख्यमंत्री हेच मंत्रिमंडळ आहे. आणि मुख्यमंत्री जेवढा विजन असणारा असेल, ताकदीचा असेल आणि राज्याला पुढे घेऊन जाणारा असेल तेवढं मंत्रिमंडळाची ताकद, राज्याची ताकद वाढते, जे देवेंद्रजींनी 14 पासून 19 पर्यंत दाखवलेलं आहे. आणि अजून त्यांचा दुसरा टप्पा जर राज्याने पाहिला तर आता कोस्टल रोड पासून अटल सेतूपर्यंत आणि समृद्धी महामार्गापासून अगदी मुख्यमंत्री सडक योजनेपर्यंत ज्या ज्या योजना राबवल्या जात आहेत त्याचा पुढचं वर्जन पाहण्यासाठी निश्चितपणे ते मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे. एकच दुरुस्ती राहील की आजपर्यंत पवार साहेबांनी 50 वर्ष राजकारण केलं, पण दुष्काळ मुक्तीसाठी जे काम देवेंद्रजींनी 5 वर्षात केले, 10 वर्षात केले ते अफलातून आहे. म्हणजे त्याच्या आधी कधीच झालं नाही. त्याच्या आधी ह्या वेगानं असं काम कधीच झालं नाही, असे निर्णय कधी झाले नाही. तेव्हा त्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुम्ही दोघांनीही वेळ दिलात आणि गप्पा मारला त्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.